मी माझा ब्रेकफास्ट कधीही स्किप करत नाही, कारण मला माहीत असतं यानंतर माझी खूप सारी धावपळ होणार असते, खूप सारी कामं करायची असतात आणि त्यासाठी लागणारी एनर्जी मला ब्रेकफास्टमधूनच मिळत असते. गोड टाळायचा जितका प्रयत्न करते ना तितकंच ते माझ्या वाट्याला येतं. बरं चला, आज ना मला माझा किचन ओटा जो आहे मस्त क्लीन आणि पॉलिशिंग करायचा आहे. सो त्याची पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला रिकामा करायचा आहे. सो तेच मी इथे करते आहे. रिकामा करून झाल्यानंतर एका बाउलमध्ये बघा व्हिनेगर, 1 चम्मच सोडा आणि थोडंसं विम लिक्विड आणि पाणी ॲड करून मस्त असं सोल्युशन तयार केलं. आता हे सोल्युशन मला किचन ओट्यावर स्प्रेड करायचं आहे आणि त्यासाठी मी असं हे कापडाचं जे स्क्रबर येतं ना त्याचा यूज करणार आहे. आपल्याकडे जे नॉर्मल स्पंजचं स्क्रबर असतं ना त्यामुळे ना चिकटपणा निघत नाही आणि ताराच्या स्क्रबरने हात खराब होतात. सो मी हा तिसरा पर्याय निवडला आहे आता. आणि खरं सांगते या सोल्युशनने किचन ओटा इतका चकाचक होतं, अगदी क्षाराचा एक पांढरा डागही राहत नाही. चला, किचन ओटा क्लीन झाल्यानंतर आता मला करायचं आहे पॉलिशिंग. त्यासाठी मी 1 चम्मच पॅराशूट खोबऱ्याचं तेल घेतलं, त्यानंतर 1 चम्मच व्हिनेगर आणि पाणी घालून सोल्युशन तयार करून सर्व ओट्यावर एकसारखं असं मस्त स्प्रेड केलं आणि त्यामुळे बघा माझा किचन ओटा किती छान अगदी नव्यासारखा दिसत आहे. बाय.